वा वहिनी, छान विनोद सांगितला. थांबा, मी खिडकी बंद करते. नको नको वहिनी, खिडकी नको बंद करू. जरा मोकळा आकाश दिसू देत. त्या मोकळ्या आकाशात मी नेहमी स्वप्न पाहतो. काल रात्री मी कुठलं स्वप्न पाहिलं सांगू? स्वप्न? सांगा भाऊजी, आमच्या जाऊबाईच असणार, हो की नाही? हे ग का वहिनी, ही कसली चेष्टा? बोल बाबा, असे लागवायचे नाही. हा, सांगा. अशाच एका हिल स्टेशनवर काकांनी बंगला बांधला. त्या बंगल्यात काका काकू, निलेश भैया, तू आणि मी एकत्र राहतोय. 5 पाखरांचं एकच घरट. 5 पाखरांचं एकच घरट? बंगल्याभोवती फुलबाग, सभोवती हिरवगार गवत. ए वहिनी, तू कधी अनवाणी पायाने गवतावरून चाललीस का ग? कसं अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं बघ. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. त्या बागेत एक छोटासा झोपाळा, आणि त्या झोपाळ्यावर आपण दोघं बसून खूप उंच उंच झोके घेऊ, अगदी आकाशाला हात लागेपर्यंत. वहिनी, मला जरा मापलं दे ग. अजय भैया, ही बासरी माझीच. तुम्हाला बासरी वाजवता येते? हो. मला वाजून दाखवा ना. नको वहिनी, आज नको, पुन्हा केव्हा तरी. ठीक आहे, नसेल वाजवायचं तर नका वाजू. वहिनीच्या शब्दाला काय किंमत आहे? तुमचंही बरोबर आहे म्हणा. वहिनीला संगीतातलं काय कळतंय? तसं नाही वहिनी, मी तुला कसं समजावून सांगू वहिनी, म्हणजे मी नको एवढं डोळ्यात पाणी आणायला. साधी बासरी वाजून दाखवता येत नाही आणि म्हणे वहिनीला झोपाळ्यावर बसवणार, उंच उंच झोके देणार. जाते कशी माझ्या खोलीत? ती बासरी वाजवायची नाही म्हणून. काका, काय झालं अजय भैया? ही रक्त कशामुळे? काकू, काय झालं अजय भैया? काकू, तुम्ही बोलत का नाही? तुम्हाला माझी शपथ आहे. काय झालं अजय भैया? डॉक्टरने अजयला बासरी वाजायला मना केली. का? कसं सांगू तुला? अजयला फुफ्फुसाचं कॅन्सर झालं. अजय भैया, तुम्ही का नाही सांगितलं मला? मी बासरी वाजवायचा आग्रह धरला नसता. हे सगळं माझ्यामुळे झालं. तसं नाही वहिनी, खूप दिवस इच्छा असून बासरी वाजवली नव्हती. सारे सूर कोंदटले होते आतल्या आत. ते मोकळे झाले तुझ्यामुळे. अजय भैया. वहिनी, अगं कधी नव्हे ते तुझ्या भाऊजीकडे काही मागितलं आणि मी ते तुला दिलं. त्यात एवढं वाईट काय वाटून घेतेस? अजय, अजय, फार बोलू नकोस रे. ही झोपेची गोळी घे आणि स्वस्थ पडून राहा. बर, मी डॉक्टरकडे जाऊन येतो. हो. माफ करा हा, तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, पण मला तुमचा 1 मिनिट पाहिजे. मला 5 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. हे सांगायला ना की मी तुमचा विमा उतरवावा, तुमच्या बहिणींच्या लग्नाला हुंडा द्यावा. काय हो, तुम्ही कित्येक लोकांना हे सांगितलं, मग त्यापैकी एकाने सुद्धा विमा का नाही उतरवून घेतला? त्यांना आपल्या मरणाची फिकीर नसेल. गुड जोक, गुड जोक, गुड जोक. मला असं सांगा, तुम्हाला असं म्हणायचंय शिकारीला आपल्या मरणाची फिकीर असते? हसू नका, हसू नका. समजा तुम्ही शिकारी लोक हरणाची शिकार करायला जंगलात गेलात, आणि समजा समोर दत्त म्हणून वाघ येऊन उभा राहिला. दत्त म्हणून? कोण? वाघ. वाघ. मांजर नव्हे, वाघ. आणि तुमच्या बंदुकीचा नेम चुकला
म्हणून विचार करा आणि विमा उतरवा. तुमच्या वारसदारांना 4 पैसे तरी मिळतील. तुम्ही मेलात तरी हरकत नाही, पण तुमच्या वारसदारांना 4 पैसे मिळतील. 4च. ठीक आहे ठीक आहे. विचार करायला हवा मला. विचार. पण मला दारू पिता पिता विचार करायला फार आवडतं. असं त्यात एक अट आहे. तुम्ही मला दारू प्यायला कंपनी द्यायची. ते दारू म्हणजे ते म्हणजे ते पाप म्हणजे ते आयुष्यात कधी दारूला शिवलं नाही. ओके. तो दरवाजा चालायला लागायचं आणि जरा उशीर केला तर मी तुम्हाला गोळी घालीन. अरे वा, बंदूक पण नाही वाटत तुमच्या. तुमचा व्यवहार उतरवलाय. या सगळ्या गडबडीत माझा विमा उतरवायचंच राहून गेलं. गुड गुड गुड. बसतो ते, पण ते दारू घ्या घ्या. असं काय करताय? मी किती दारू घेतली नाही. हो, बरोबर आहे. मग आता सुरुवात करा. हाय सोसायटीत वावरायचं असेल ना तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे दारू घेणे. तुम्हाला माझी पॉलिसी उतरवायची आहे ना, मग हे आधी घशाखाली उतरवा. म्हणजे पहिले हे घशाखाली उतरवायचं आणि मग पॉलिसी उतरवायची. करेक्ट. शिरला डोक्यात. चांगलं. वास येतो. होतं सुरुवातीला तसं, मग नाही काय होत. बोला, किती हजाराचा विमा उतरवचा? बोला. किती हजार ते तुमच्या हातात आहे. खरं काय आपण असं करूया, आपण एका पेगला 50,000 ठरवू. एका पेगला 50,000 म्हणजे 2 पेगला लाख रुपये. ठीक आहे. आयुर्विम्याला पर्याय नाही. मग असं करा, ह्याच्यावर सही करून कशावर फॉर्म देतो. बाबू, ही झाली तुमची पॉलिसी. माझी पॉलिसी जरा वेगळीच होती. अहो, मला दारू प्यायला कोणाची कंपनी नव्हती म्हणून तुम्हाला बसवलं. विचार करा. येस, मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐका. या थोड़ी सी जो पीली है, धक्का तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, मैं जो बरसा थोड़ी सी जो. खायला विमा बाबू. विमा बाबू तुम्ही आणि घेतली मध्ये सरळ. तुम्ही सरळ उठा. तेवढीची जे घेतली तर वाघबोटीत बसल्यासारखं वाटतंय. वाघबोटीत बसून पीत असेल त्याला काय वाटत असेल? त्यांना रॉकेट मध्ये बसल्यासारखं वाटत असेल. रॉकेट. बाबू, तुम्ही दारू प्यायला काय करणार? तुमचा जो शिकारी म्हणाला दारू प्या, मग मी पॉलिसी घेतो. मी त्याला विम्याचे फायदे पटवून दिले, त्यांनी मला दारूचे फायदे पटवून दिले. मला म्हणाला धंदा करायचा असेल तर पहिल्यांदा बाटली पासून सुरू करा. तसंच रेडी समाजाला वावरायला पाहिजे, पार्ट्या मीटिंग सगळं काही अटेंड करायला पाहिजे असं म्हणाला. रेस्कोर्सला जायला पाहिजे असं सुद्धा म्हणाला. झालं तर जायला पाहिजे असं देखील म्हणाला. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलात. नाही हो, आम्ही घरी बसू, आम्ही लाचार असू, पण जिला एकदा बहीण मानली तिला आयुष्यभर बहीण मानू. मग ती खरी. यू सेंटिमेंटल फूल. चंदनताई, अशा परिस्थितीत मी तुमच्या समोर यायला नको होतं, पण काय करणार? बहिणीचं लग्न जवळ आलंय ना. लाचार आहे हो. म्हणजे लग्न करणं इतकं कठीण असतं? सर हो, लग्न म्हणजे हुंडा करणी, जेवणावर मानपान, म्हणजे नाही म्हटलं तरी 10-15 हजारापर्यंत खर्च जातो. आणि अशा 3 बहिणी आहेत मला लग्नाच्या. बापरे, एवढा खर्च? निलेश, त्या मनानं आपलं लग्न पण स्वस्तच झालं नाही? तुम्ही रजिस्टर केलं असेल लग्न? हो ना, रजिस्टर मध्ये नाव लिहिलं. झालं लग्न. ओ
तुमची अश्रूभरी कहाणी ऐकून ऐकून पाठ झाली. आता फुटणार का थोडी घेणार? नाही, दारू नको. मी माझा विमा उतरवलेला नाही. नाही उतरवलेला ना? मग चला फुटा. थांबा विमा बाबू, हे 500 रुपये घ्या. घ्या. विम्यासाठी नाही, तुम्ही मला बहीण म्हटलं ना, त्या नात्याने देते. तुमच्या बहिणीच्या लग्नाची भेट म्हणून. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, दारू पण भावाला कधी बहिणीकडे जाऊ नये. हसायला काय झालं? हसायला काय झालं? अगं ताई, या एका शब्दावर तू आपल्या अख्ख्या दिवसाची कमाई दान करून टाकलीस. ताई, बहीण, आई, या शब्दांची कधी किंमतच कळणार नाही रे तुला. म्हणजे निलेश, राघवनाची तुला एक सांगायचं होतं. काय? पैसे हवे असतील? हं? नाही. तुला वेगळंच सांगायचंय. काय? मी मी काकूनी सांगितलं. अगं काका काकूनी काय सांगितलं? हं? तुझ्या मुलाची आई हो. काय? माझ्या मुलाची आई? होशील, होशील. हा, तू आई कुणापासूनही होशील, पण तुला साऱ्या मुलीच होऊ दे. म्हणजे म्हातारपणी तुला धंद्याला बरं पडेल ना. येस, कम इन. एक्सक्यूज मी मॅडम, मी बिलासाठी आलो. ओ, हा? बिलासाठी? होय. मॅनेजर, हो? मला जरा तेवढी ओढणी देता का? ओढणी देतो ना. द्या ना, ही घ्या ना. द्या ना, घ्या ना. खाला ना. हलतो ना. ओढणी माझ्या अंगावर घाला. तुमच्या अंगावर? अहो घाला ना. घालतो ना. घाला ना. ओढणी. थँक्यू. मॅडम, तुमच्या नावावर 1000 रुपये बिल झाले. होय. 1000 रुपये? होय. तुमचं भाडं, जेवण, कंकॉल्स, ड्रिंक्स आणि वारंवार माझ्याकडनं सुटे नाहीत म्हणून घेतलेले 230 रुपये. करेक्ट. तुमचा हिशेब अगदी करेक्ट आहे. थँक्यू. मेन्शन नॉट. माझ्याकडे 2 चेक आहे, त्यातला एखादा जरी बसला तरी तुमचं बिल भागून जाईल. कुठल्या बँकेचे? एक ठाकूर बँकेचा, आणि दुसरा? दुसरा हॅलो नमिताजी. हॅलो. नाही म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? नॉट ॲट ऑल. नाही नाही. मॅनेजर, हो मॅनेजर, तुम्ही उद्या सकाळी येता का प्लीज? हो, सकाळी तर सकाळी, पण तेवढा चेक द्या. जरूर. गुड नाईट मॅम. गुड नाईट सर. गुड नाईट. निलेश, तुम्ही आणि या खोलीत? हो, म्हंटल तुम्ही एवढ्या मोठ्या लेखिका, लोक तुमचा सत्कार करतात, तुमचं मानपान करतात, मग माझ्यासारख्या पामरानं काहीतरी करायला नको, म्हणून ही छोटीशी भेट. हा, तुम्ही माझे इतके फॅन असाल असं वाटलं नव्हतं. ओ, नेकलेस आवडला? पण तुम्ही स्वतःच्या हातानं माझ्या गळ्यात घालाल तर मात्र फारच आवडेल. इट्स माय प्लेजर. नमिता, काय मग आवडला ना हार? थँक्स.